नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जुलै ऑगस्ट 2024मध्ये जे रिपीटर विद्यार्थ्यांची किंवा जुलै ऑगस्टमध्ये जे विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी म्हणून परीक्षा देत असतात त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जवळपास संपत आलेली आहे. बरेचसे पेपर ह्या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. त्या जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या परीक्षेची ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका देखील आपल्याकडे येत आहेत. या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आपल्याला सुरू करायचा आहे मित्रांनो. तर त्या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओपासून आपण सुरू करतोय. आज इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातली प्रश्नपत्रिका, त्याचं आन्सर शीट, बोर्ड क्वेश्चन पेपर सोल्युशन म्हणूयात आपण त्याला, ते सोल्युशन आजपासून आपण सुरू करतोय. पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. यानंतर प्रत्येक प्रश्नावरती एक सेपरेट व्हिडिओ आपण अपलोड करूयात, ज्यामध्ये अर्थशास्त्र विषयाची बोर्डाची उत्तरपत्रिका तुम्हाला परफेक्ट समजणार आहे. उत्तरं कशी लिहायची असतात, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात काय अपेक्षित असतं बोर्डाला, कोणत्या मुद्द्यांचा समावेश प्रत्येक प्रश्नामध्ये करणं गरजेचं आहे, प्रश्नाच्या स्वरूपानुसार, प्रश्नाच्या क्रमांकानुसार जे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नात उत्तर कसं लिहिलं गेलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. मित्रांनो, याआधी देखील ऑक्टोबर 2021 पासून जे काही बोर्डाचे पेपर झालेले आहेत त्या प्रत्येक बोर्डच्या पेपरचं सोल्युशन आपल्या चॅनलवरती आहे. बोर्ड प्रश्नपत्रिका, सोल्युशन, उत्तरं अशी प्लेलिस्ट असेल 12वी बोर्डाची, तर ती जाऊन पहा. त्यामध्ये सर्व विषयांच्या संदर्भात जेवढे आपण पेपरचे सोल्युशन अपलोड केलेले आहेत ते सगळे एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतील. जुलै ऑगस्ट 2024च्या संदर्भातला प्रथम आपण अर्थशास्त्राचा पेपर अभ्यासाला घेतलेला आहे. या पेपरनंतर इतर विषयाच्या संदर्भातील देखील प्रश्न जे काय आहेत त्याचे सोल्युशन देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. त्याचबरोबर इतर इंग्रजी विषय असेल किंवा दुसरे इतर विषय आहेत त्याही विषयांच्या संदर्भामधली माहिती चॅनलवरती अपलोड केली जात असते. तर बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा मार्गदर्शन, सल्ला, तुमचं सोल्युशन किंवा जे काही प्रश्न निर्माण होतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या देखील कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून भविष्यात जे आपण व्हिडिओ बनवतो आहे त्या व्हिडिओमधून तुम्हाला त्याची उत्तरं मिळून जातील. तर मित्रांनो, चला सुरू करतो आहे आपण इकॉनॉमिक्स या विषयाची बोर्डाची उत्तरपत्रिका. मित्रांनो, बोर्ड प्रश्नपत्रिका जी असते त्याच्यासोबत पेपर चेक करण्यासाठी एक आन्सर शीट शिक्षकांना दिली जाते. त्या आन्सर शीटमध्ये जे काही उत्तर आहे बोर्डाची त्याचा विचार करून आम्ही उत्तर कशी तुम्ही लिहिली पाहिजेत, कशा पद्धतीने ते प्रश्न असायला हवे, त्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देऊ शकतो. त्याचं कारणच असतं की बोर्डाची आन्सर शीट आमच्याजवळ असते आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला याचं मार्गदर्शन होतं. तर याही प्रश्नपत्रिकेची आपण आन्सर शीट विचारात घेऊन ही आन्सर तयार करतो आहे. त्यामुळं नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी याचं मार्गदर्शन होईल. पहा मित्रांनो, अशा पद्धतीची तुमच्यासमोर आन्सर शीट असते. जेव्हा ही आन्सर शीट तुमच्यासमोर येते त्यावेळेस आपण पहिलं रेषा मारून घेण्याचं काम करत असतो. तर अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये कशा पद्धतीच्या रेषा मारायच्या, तर मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितले 2 रेषा आपल्याला अपेक्षित असतात, एक सुरुवातीला आणि एक पाठीमागच्या बाजूला. या 2 रेषा मारून झाल्यानंतर प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवायला सुरुवात करता तेव्हा क्यू किंवा क्वेश्चन किंवा त्याच्या बाजूला प्रश्न क्रमांक असा मराठीमध्ये उल्लेख असतो, त्याच्या बाजूला प्रश्नाचा नंबर लिहायचा. म्हणजे मी आता पहिला प्रश्न सोडवणार आहे तर त्या ठिकाणी 1 क्रमांक लिहिलेला आहे. त्या प्रश्नामध्ये अ, ब, क, ड असे 4 उपप्रश्न आहेत. तर 4 मधला पहिला उपप्रश्न अ आपण सोडवायला घेतो आहे. मी थोडक्यात तो प्रश्न देखील लिहितो आहे, योग्य पर्याय निवडा. म्हणजे चेक करणाऱ्याला लवकर कळतं
की हा प्रश्न कोणता आपण सोडवायला घेतलेला आहे. तर असे प्रश्नांचे थोडक्यात माहिती देखील आपण लिहिली तर तो बेस्ट चांगला पेपर आपण आहे असं मानू शकतो. कारण एकदा की तुमचा पेपर हातात घेतला की शिक्षकाला कोणत्याही कारणाने तुमच्या उत्तरपत्रिकेतून बाहेर जाण्याची संधी देऊ नका. पेपर चेक करायला घेतलं की पूर्ण पेपर तुमचा चेक होतोपर्यंत शिक्षक तुमच्या पेपरमध्ये गुंतून बसला पाहिजे. हे एक फार मोठं टेक्निक आहे, त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. तर त्यासाठी शिक्षकाला प्रश्न हे उत्तरपत्रिका जर 1-2 शब्द जरी दिसले तरी शिक्षकाला समजून जातं की प्रश्न कोणता. योग्य पर्याय निवडा म्हटलं की शिक्षकाला समजून जाईल. पूर्ण प्रश्न लिहिण्याची गरज नसते. त्यासाठी प्रश्न लिहा महत्त्वाचा असतो तो. अदरवाईज शिक्षक तो प्रश्न पाहायला जाईल आणि सगळं विसरून जातो तुमचा पेपर कसा होता, तुम्ही किती चांगला पेपर लिहिला होता. तर त्यासाठी ते गरजेचं असतं. त्यानंतर आपण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा प्रश्न सोडवायला घेतो आहे उपप्रश्नातला. तर त्याच्या नंबरसाठी आपण दुसरा कॉलम केलेला होता, तिथं त्याचा नंबर लिहिला आणि मग प्रश्न आपण सोडवायला सुरुवात करतो. हे सगळं काम झाल्यानंतर प्रश्नपत्रिका समोर घ्यायची, प्रश्न वाचायचा. प्रश्न पहिला पहा काय आहे या ठिकाणी. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्र कोणत्या पद्धतीचा वापर करतं? तर 4 पर्याय दिलेत. 4 मधल्या कोणत्या पद्धतींचा वापर करतं ते आधी आपल्याला ओळखावं लागेल आणि मग पर्यायाचे उत्तराचे पर्याय आपण पाहूयात. पहिला दिला होता राशी पद्धत. राशी म्हणजे एकत्र करून जी रास बनते त्याच्या संदर्भातली पद्धत आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे एकाच अभ्यास करत असल्याने त्याच्यात राशीचा संबंध येत नाही. ब दिलाय समग्र पद्धत. समग्र म्हणजे सगळ्यांनी मिळून, समग्र. तर सगळ्यांनी मिळून सूक्ष्म अर्थशास्त्र होत नाही, म्हणजे ही पद्धत या शास्त्रात वापरली जात नाही. तिसरं क आहे विभाजन पद्धत. विभाजन म्हणजे भाग करणे, छोटे छोटे भाग करणे. छोटे छोटे भाग केले तरच सूक्ष्म भाग आपल्याला त्याच्यातला ओळखता येतो आणि त्या भागाचा अभ्यास करता येतो. तर विभाजन पद्धत सूक्ष्मलक्षित वापरली जाते. ड दिला होता सर्वसमावेशक पद्धत. सर्वसमावेशक म्हणजे सर्वांनी मिळून, सगळ्यांचा समावेश असलेली पद्धत. तर सगळ्यांचं मिळून म्हटलं की सूक्ष्म होत नाही, ते समग्र होतं. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी इथं एकच पद्धत आपल्याला दिसते, ती म्हणजे विभाजन पद्धत. त्याचा पर्याय क्रमांक आहे क. मग फक्त क असा पर्याय उत्तराच्या पर्यायामध्ये दिलेला आहे का? दिलेला आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 फक्त क दिसतोय, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. आपण प्रश्नपत्रिकेतला प्रश्न वाचला, उत्तर शोधलं आणि ते अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. हा प्रश्न पूर्ण झाला की एक रेष आपण देणार आहोत. आत्ता प्रश्न सोडवायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला वेळ नसेल तर लगेच त्या ठिकाणी रेष मारण्याची गरज नाही. मी तुम्हाला या ठिकाणी माझं काम सोपं हो म्हणून रेष मारून दाखवते, पण ह्या रेषा तुम्ही सगळ्यात शेवटी द्या. पहिले प्रश्न सोडून घ्या. एक ओळ सोडून खालच्या वळीला नंबर टाका 2 आणि प्रश्नपत्रिका घेऊन आपण दुसरा प्रश्न वाचूयात. प्रश्नपत्रिका समोर घेतल्यानंतर दुसरा प्रश्न दिसतो आपल्याला. राष्ट्रीय उत्पन्न ही एक टिंबटिंब संकल्पना आहे. उत्तराचे 4 पर्याय दिलेत. साठा, ब दिलाय अंतिम, क दिलाय मध्य आणि ड दिलाय प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कशी असते मित्रांनो? राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ही प्रवाही संकल्पना असते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न एका ठिकाणी थांबून राहत नाही, ते सतत सेकंदाला बदलतं, म्हणून त्याला प्रवाही संकल्पना म्हटलं जातं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ड. ड हा पर्याय दिला आहे 2 नंबरला, म्हणून पर्याय क्रमांक 2 फक्त ड हे आपलं उत्तर आहे. तर आपण उत्तरपत्रिकेत ते लिहूयात. 2 नंबर आपण लिहिलं होतं या ठिकाणी, तर त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 फक्त ड हे आपलं उत्तर आहे. ते या ठिकाणी लिहायचं आणि पुन्हा एक रेष मारण्यासाठी जागा सोडायची आणि तिसरा नंबर लिहायचा. तिसरा नंबर पहा, प्रश्न तिसरा दिलेला आहे. आता तिसरा
रोमन अंकात दिलेला आहे. तिकडं उत्तरपत्रिकेत देखील नंबर टाकताना रोमन अंकाचं तुम्हाला लिहायचे आहेत. नाही तर इथं 3 आहे म्हणून तिकडं कसेही आपल्याला वाटेल त्या क्रमाने 3 नंबर तुम्ही लिहित असाल तर तुमचा प्रश्न चुकणार आहे. जसं नंबर दिलेले आहेत प्रश्नपत्रिकेत तेच नंबर त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. तिसरा प्रश्न आहे, भारताच्या पेट्रोलियम आयातीचा स्रोत म्हणजे भारत पेट्रोलियम पदार्थ कोणत्या देशांकडून आयात करतो? अ दिलेला आहे कुवेत, ब दिला आहे सौदी अरेबिया, क दिला आहे चीन आणि ड दिला आहे सिंगापूर. आता पेट्रोलियमच्या संदर्भामध्ये कोणते देश संबंधित आहेत हे जर तुम्ही टी व्ही न्यूजवरती ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असतं उत्तर काय आहे. चीन देशाकडून आपण कोणत्याही प्रकारचं पेट्रोलियम पदार्थ आणि इतरही साहित्य फारसं आयात करत नाही. सिंगापूर ह्या देशाकडून देखील आपण आयात करत नाही आणि त्याचा पेट्रोलशी संबंध देखील फारसा नाही. राहिलेत कुवेत आणि सौदी अरेबिया, या ठिकाणी पेट्रोलियमच्या खाणी आहेत. या देशांकडून आपण पेट्रोलियम पदार्थ आयात करतो म्हणून अ आणि ब हे दोन्हीही देश आहेत की जिथून आपण पेट्रोलियम आयात करतो. मग अ आणि ब पर्याय उत्तराच्या पर्यायांमध्ये आहे का? आहे. 1 नंबरलाच दिसते बा अ आणि ब, म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1. तेच उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला लिहायचे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. रेष मारूयात. त्यानंतर नेक्स्ट पुढचा चौथा प्रश्न सोडवायला घेऊयात. चौथा प्रश्न वाचा. सरकारच्या सक्तीच्या कार्यांमध्ये पुढीलपैकी या कार्यांचा समावेश होतो. सरकार जे कामं करतं त्यामध्ये सरकारचं सक्तीचं काम कोणतं आहे ते आपल्याला या पर्यायांमध्ये ओळखायचे. पहिले दिले रोजगार निर्माण करणे. हे सरकारचं सक्तीचं काम आहे का? सरकारने केलेच पाहिजे असं काम आहे का? नाही. सरकार रोजगार निर्माण करण्याचं काम करत नाहीत. सरकारवरती ते बंधनकारक नाही आहे. ब अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे. हे काम सरकारला करणं बंधनकारक आहे. सरकारने हे काम केलंच पाहिजे असं सरकारवरती बंधन असतं. क आहे कल्याणकारी योजना उपाययोजना करणं. हे काम सरकारचं सक्तीचं काम नाही. जसं आता लाडली बहीण योजना आपल्याकडं आणली ना, तर अशी जी योजना आहे ती सरकारने आणलीच पाहिजे असं सरकारवरती कंपल्शन नाही, सक्ती नाही. पण शासनाने सरकारने ते स्वतःच्या मनाने केलेलं काम आहे. त्यामुळे अशा कल्याणकारी योजना सक्तीच्या कामामध्ये येत नाहीत. ड आहे वस्तू व सेवांची निर्यात करणं. हे देखील सरकारचं सक्तीचं काम नाही. म्हणजे इथं फक्त एकच कार्य आपल्याला दिसतं की ते सक्तीचं काम आहे, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणं. तर त्याचा पर्याय आहे ब. मग उत्तरामध्ये फक्त ब पर्याय असेल तर आपलं उत्तर बरोबर. तर पर्यायामध्ये पहा 4 नंबरला दिसते फक्त ब, म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत पर्याय क्रमांक 4 फक्त ब. एक रेष मारूयात आणि पुढचा प्रश्न सोडवायला घेऊयात. पुढचा प्रश्न आहे 5. प्रश्न वाचा. वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात कारण. वित्तीय संस्थेमध्ये व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम का करतात? त्याचे 4 पर्याय दिलेत. पहिलं दिलं आहे नफा कमवणे. आता बघा व्यापारी बँका आहेत ना, व्यापार नेहमी हा नफ्यासाठीच केला जातो आणि ज्या बँका व्यापारी बँका आहेत त्या देखील नफ्यासाठीच काम करतात. म्हणून अ नफा कमवणे हे त्याचं कारण आहे. बाकीची इतर कारणं पण बरोबर आहेत का ते आपल्याला चेक करावे लागतील. ब देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवणे. हे व्यापारी बँकांचं काम आहे का? नाही, हे व्यापारी बँकांचं काम नाही. क बचती गतिमान करणे आणि उत्पादक गुंतवणुकीसाठी वाटप करणे. हे देखील बँकांचं काम नाही, हे सरकारची काम आहे. देशाचा आर्थिक विकास वाढवणे, बचतीला गतिमान करणे. ड पत नियंत्रण करणे. हे मध्यवर्ती बँकेचं काम आहे, व्यापारी बँकेचे ते काम नाही. त्यामुळे फक्त एकच काम आहे व्यापारी बँकेचं, ते म्हणजे नफा कमवणे आणि ते दिले अ मध्ये. फक्त अ हा पर्याय असेल पर्यायांमध्ये तर आपलं उत्तर बरोबर. तर हा पर्याय 1 नंबरलाच दिला आहे फक्त अ.
म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं, फक्त अ. अशा प्रकारे मित्रांनो हा पहिला अ उपप्रश्न संपलेला आहे. 2 रेषा आपण पूर्ण पेजवरती ह्या पद्धतीने देणार आहोत. तर आता समोर पहा उत्तरं कसं लिहिलेले आहेत. अ प्रश्न मी सोडवला पहिल्या याच्यामधला, तर प्रश्न लिहिलेले नाहीत, फक्त उत्तर लिहितोय. ते उत्तर लिहिताना देखील पर्याय क्रमांकासह उत्तर जे काय आहे ते लिहितोय. बरेचसे विद्यार्थी ते उत्तराचा फक्त क मध्ये कोणता दिलेला आहे ते उत्तराचे पर्याय इथं लिहून टाकतात. तर आपल्याला उत्तराचे पर्याय नाही लिहायचे. उत्तराच्या पर्यायांमध्ये खाली जे पर्याय दिलेले आहेत ते आपलं उत्तर असतं. तिथलं माहिती अपेक्षित आहे लिहिणं, म्हणजे ती अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. असा तुमचा प्रश्न पहिला अ जो काय असेल तो तुम्ही सोडवला पाहिजे. यानंतर जाऊयात नेक्स्ट दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे पहिल्या प्रश्नातला ब हा उपप्रश्न. मित्रांनो तुम्ही बोर्ड परीक्षेला जेव्हा उत्तरं लिहितात तेव्हा प्रत्येक नवीन पेजवरती अ ब क ड सोडवायला घेतला तरी चालेल आहे. तिथंच खाली सुरू करण्यापेक्षा एक पाठपोट विचार केला तर 2 पेजवरती तुमचा हा पहिला प्रश्न सोडवला जाईल आणि तो अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी असेल. तर ते सेपरेट जरी तुम्ही लिहिले तरी चालतील. मी म्हणून दुसऱ्या पेजवरती घेतलं आहे पहा. दुसरा प्रश्न देखील थोडक्यात लिहा. सहसंबंध पूर्ण करा. सहसंबंधांचा प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला सहसंबंध दिला होता नाणे बाजार अल्पकालीन निधी, तर मग टिंबटिंब हा दीर्घकालीन निधी असलेला बाजार आहे. तर तो बाजार आहे भांडवल बाजार, म्हणून भांडवल बाजार हे या ठिकाणी उत्तर आलं असतं. तर हे उत्तर अशा पद्धतीने लिहा, त्याला चौकोन करा. उत्तर आपल्याला परफेक्ट ज्या ठिकाणी उत्तर आहे त्याच्या खाली अंडरलाईन किंवा असे चौकोन तुम्ही केले पाहिजेत, जेणेकरून उत्तर चेक करणाऱ्याला लवकर मिळतं. एक रेष मारूयात. पुढचा सहसंबंध सोडवायला घेऊयात. दुसरा सहसंबंध आहे टेबल खुर्ची रूप उपयोगिता. तर संगणकाची माहिती ही कोणती उपयोगिता आहे? ज्ञान उपयोगिता आहे, म्हणून त्याला चौकोन करूयात. पुन्हा एक रेष आपण देणार आहोत आणि तिसरा प्रश्न सोडवायला घेतोय. तिसऱ्या प्रश्नामध्ये दिले टिंबटिंब कापड अप्रत्यक्ष मागणी कामगार. म्हणजे अप्रत्यक्ष मागणीचं उदाहरण आहे कामगार, तर मग कापड कोणाचं उदाहरण होईल? प्रत्यक्ष मागणीचं, म्हणून प्रत्यक्ष मागणी ह्या ठिकाणी उत्तर येणं अपेक्षित होतं. त्यानंतर एक रेष मारून पुढचा नंबर घेऊयात. पुढचा प्रश्न होता चौथा, तात्विक अडचण हस्तांतरित देणे. तर मग माल साठ्याचे मूल्यमापन हे कुठल्या अडचणी आहेत? या आहेत व्यावहारिक अडचणी. त्यानंतर एक रेष आपण देणार आहोत आणि पुढचा शेवटचा प्रश्न पाचवा, सरकारी खर्च जास्त असतो सरकारी प्राप्तीपेक्षा, तेव्हा त्याला तुटीचं अंदाजपत्रक म्हणतात. मग सरकारी खर्च आणि सरकारी प्राप्ती सारखी असेल तर मग ते कोणतं अंदाजपत्रक होतं? ते असतं समतोल अंदाजपत्रक किंवा संतुलित अंदाजपत्रक. म्हणून आपण या ठिकाणी शब्द लिहिला आहे समतोल अंदाजपत्रक. इथं आपला सहसंबंधांचा प्रश्न संपलेला आहे. अशा प्रकारचे सहसंबंधांचे उत्तरं अपेक्षित आहे. पाहून घ्या कसं आपण सोडवलंय. अगदी असेच पद्धत तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये वापरायची. तुमची देखील उत्तरं अशी दिसायला हवीत. यानंतर जाऊयात क या उपप्रश्नाकडे. क उपप्रश्न देखील मी सांगितला, नवीन प्रश्न असेल तर नवीन पानावरती घ्या असं बोर्डाने सांगितले. प्रश्न 1 नंबरचाच आहे, पण त्याच्यातले उपप्रश्न आहेत म्हणून आपण ते वेगवेगळ्या पानावरती घेऊयात, जेणेकरून चेक करणाऱ्यालाही ते कळतात आणि आपल्याही व्यवस्थित लिखाण त्या ठिकाणी होतं. क उपप्रश्न कोणता येतो? थोडक्यातल्या 2-3 शब्दामध्ये विसंगत शब्दांचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न त्यामध्ये
विसंगत शब्द ओळखाचा प्रश्न. त्यामध्ये पहिला दिला आहे जीवनावश्यक वस्तू आणि डॅश करून त्याची काही उदाहरणं पुढं लिहिलेली आहेत. पण त्याच्यामध्ये विसंगत शब्द आलेला आहे, म्हणजे तो जीवनावश्यक वस्तूचं उदाहरण नाही आहे असा एक शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. तो कोणता गटात न बसणारा किंवा विसंगत आहे तो तुम्हाला ओळखायचा होता. तर इथं जीवनावश्यक वस्तू कोणकोणत्या आहेत त्या पहा. जी वस्तू जीवनावश्यक नाही ते आपलं उत्तर असेल. अन्नधान्य जीवनावश्यक आहेत का? हो, अन्नधान्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, म्हणून ते जीवनावश्यक आहे. औषधं देखील जीवनावश्यक आहे, आजारी पडल्यावरती ती घ्यावीच लागतात. त्यानंतर कार आणि पुस्तक दिलेलं आहे. मग यामध्ये जीवनावश्यक कोण आहे? कारण ह्या दोघांमध्येच उत्तर आहे. इथं थोडं कन्फ्युजन विद्यार्थी मनामध्ये तयार करतील, परंतु कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन निर्माण करायचं नाही. साधा सोपा विचार जर तुम्ही सरळ केला तर या ठिकाणी समजतं. कार ही जीवनावश्यक आहे का? म्हणजे कार प्रत्येकाकडं असलीच पाहिजे तरच तुम्हाला जीवन जगता येतं असं काही आहे का? नाही. कार नसेल तरी देखील तुम्ही जिवंत राहू शकताय, त्याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम नाही. कार हे प्रतिष्ठेच्या वस्तूचं उदाहरण आहे, म्हणून इथं ते चुकीचं आहे. पुस्तक जीवनावश्यक आहे का? हो, पुस्तक जीवनावश्यक वस्तू आहे. कार ही चैनीची वस्तू आहे. पुस्तक तुम्हाला शिकण्यासाठी आवश्यकच असतं, नाहीतर मग तुम्ही फेल व्हाल, म्हणून ते आवश्यक आहे. याचा अर्थ कार हा गटात न बसणारा शब्द आला. मग ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहाल? फक्त कार शब्द लिहिला म्हणजे उत्तर झालं का? तर नाही. ह्या प्रश्नातले उत्तरं कशी अपेक्षित आहेत? तुम्हाला सुरुवातीला लिहावं लागतं जीवनावश्यक वस्तू, गटात याच्यात काय बसलं नाही, कार, ते त्याच्या पुढं डॅश करून लिहायचं. मग एक रेष मारणार आहोत आपण आणि पुढचा प्रश्न सोडवायला घेतो. दुसरा प्रश्न आहे निर्देशांकाचे प्रकार. निर्देशांकाचे जे प्रकार दिले ते डॅश करून पुढं लिहिलेले आहेत, पण त्याच्यामध्ये एक शब्द प्रकार नसलेला आलेला आहे, तो आपल्याला ओळखायचा. ते इतर शब्द दिलेत भारान्वित निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. इथं निर्देशांकाचे प्रकार आहेत किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. भारान्वित निर्देशांक हा गटात न बसणारा शब्द आहे, म्हणून उत्तर लिहिताना आपण काय करणार आहोत, निर्देशांकाचे प्रकार आणि मग डॅश करून भारान्वित निर्देशांक हा गटात न बसणारा शब्द आपण ओळखला. यानंतर एक रेष मारा, पुढचा प्रश्न सोडवायला घ्या, नंबर व्यवस्थित लिहा, प्रश्न वाचा. तिसरा प्रश्न आहे पायाभूत सुविधा, त्याची उदाहरणं समोर दिलेली आहेत. एक उदाहरण पायाभूत सुविधेचं नाही ते ओळखायचं आहे. वाहतूक ही पायाभूत सुविधा आहे. संचार म्हणजेच दळणवळण हे देखील पायाभूत सुविधा आहे. पाणी पुरवठा ही देखील पायाभूत सुविधा आहे. परंतु अनुदान हे मात्र पायाभूत सुविधा नाहीत, म्हणून इथं आपलं गटात न बसणारा शब्द असता पायाभूत सुविधा डॅश करून अनुदान. अनुदान हा गटात न बसणारा शब्द आहे पायाभूत सुविधांच्या संदर्भात. मग एक रेष मारणार आहोत आणि नेक्स्ट पुढचा चौथा प्रश्न सोडवायला घ्या. चौथा प्रश्न आहे बँक खात्यांचे प्रकार. समोर दिलेले आहेत. एक खातं त्याच्यात बँकेच्या खात्यांच्या प्रकारातलं नाही आहे, ते तुम्हाला ओळखायचं. पहिलं दिलं बचत खाते, दुसरं दिलं डीमॅट खाते, तिसरं आहे आवर्ती ठेव खाते आणि चौथा आहे चालू खाते. यामध्ये बँकेमध्ये असलेले खाते कोणत्या प्रकारचे असतात? बँकेमध्ये बचत खातं असतं, आवर्ती ठेव खातं असतं, त्याचबरोबर चालू खाते म्हणजे करंट अकाउंट असतं. परंतु डीमॅट खातं हे मात्र बँकेच्या खात्यांच्या प्रकारातलं नाही, ते शेअर मार्केटमध्ये शेअरांची खरेदी विक्री करण्यासाठीचं अकाउंट असतं, म्हणून ते या प्रकारामध्ये येणार नाही. मग इथे बँक खात्यांचे प्रकार डॅश करून कोणतं खातं? डीमॅट खातं हे विसंगत आहे, ते आपण ओळखलं
नेक्स्ट एक रेष मारून पुढचा प्रश्न सोडवायला घेऊयात. 5वा प्रश्न आहे, उत्पादन घटकांच्या किमतींचे तत्व. आता प्रश्न पहा, उत्पादन घटकांच्या किमतीचे तत्व म्हटले, आपण अभ्यासतो किंवा अभ्यास करतो त्या ठिकाणी उत्पादन घटकांचे मोबदले असा शब्द दिलेला होता, पण इथं शब्द आला उत्पादन घटकांच्या किमती. मग इथं विद्यार्थी म्हणतात की सर पेपर खूप अवघड होता, आम्हाला सोडवता आला नाही. तुम्हाला वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला की तुम्ही गोंधळून जाता. मग जर प्रश्न नाही कळला तर उत्तरामधले जर 4 शब्द शोधले तर 3 सारखे शब्द कुठल्या गटाशी संबंधित आहेत ते एका बाजूला आणि त्यांच्यातून एक वेगळा शब्द शोधला तरी तुम्हाला उत्तर मिळू शकेल. इथं शब्द दिले होते नफा, व्याज, बेकारी भत्ता आणि खंड. तर नफा, व्याज आणि खंड हे उत्पादन घटकांचे मोबदले आहेत, पण बेकारी भत्ता हा मात्र मोबदला नाही. म्हणून तत्व म्हणजे काय होईल, उत्पादन घटकांच्या किमती. मग उत्तर कसं लिहिणार, उत्पादन घटकांच्या किमतींचे तत्व आणि गटात न बसणारे शब्द आहे त्याच्यात बेकारी भत्ता. इथं आपला हा क प्रश्न देखील संपलेला आहे. 2 रेष आपण अशा पद्धतीनं शेवटी द्यायच्या, पूर्ण पेजला द्यायच्या. त्या आधीच्या रेषा आपण अर्ध्याच दिल्यात, पूर्ण दिलेल्या नाहीत. कुठपर्यंत रेषा दिल्यात, कसे नंबर लिहिलेत, उत्तरं कशी लिहिलेत पाहून घ्या. अशा प्रकारचीच उत्तरं आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये लिहायचे. यानंतर पुढचा प्रश्न पुढच्या पानावर घेतोय आपण सोडवायला. शेवटचा प्रश्न आहे पहिल्या प्रश्नातला उपप्रश्न, प्रश्न क्रमांक ड. प्रश्न ह्या ठिकाणी विचारला होता, खालील विधाने पूर्ण करा. यामधली पहिला प्रश्न प्रश्नपत्रिकेतून आपण वाचूयात काय प्रश्न आहे. ड मध्ये, जेव्हा सीमांतोपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता किती असते. सीमांतोपयोगिता जेव्हा क्ष अक्षाला छेदून ऋणाकडे जाऊ लागते तेव्हा जर वरती तुम्ही चेक केलं एकूण उपयोगिता किती असते, तर ती ही जेव्हा ऋण होते तेव्हा ती घटायला सुरुवात झालेली असते आणि ते दिले पर्याय क्रमांक क मध्ये. म्हणून आपल्याला उत्तर लिहिताना क घटते अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे. यानंतर एक रेष देऊयात, दुसरा प्रश्न सोडवायला घेऊ. दुसरा प्रश्न आहे, मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील सूत्राने दर्शवू शकतो. मार्शल यांनी मागणीचा नियम जो मांडला तो स्पष्ट करायला एक समीकरण देखील मांडलेलं होतं. ते समीकरण ह्या ठिकाणी दिलेलं आहे, ते ओळखायचे बरोबर याच्यातलं कोणतं आहे. बरोबर समीकरण आहे पर्याय क्रमांक अ मध्येच. पहिलंच उत्तर आहे आपलं dx इज इक्वल टू फंक्शन ऑफ px. डी म्हणजे डिमांड आणि पी म्हणजे प्राईज. प्राईजला आपण मराठीत किंमत म्हणतो. म्हणून पहिलंच उत्तर या ठिकाणी मिळालं पर्याय क्रमांक अ, dx इज इक्वल टू फंक्शन ऑफ px. या ठिकाणी एक रेष देऊयात आणि नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न पहा, भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक. आधी आपण आयातीच्या संदर्भात पेट्रोलियमच्या आयातीचा विचार केला होता. इथं परत प्रश्न आलाय निर्यात कलाच्या संदर्भात, म्हणजे आता आपण निर्यात कोणत्या वस्तूंची करतो. या ठिकाणी पेट्रोलियम दिले. मगाशीच आपण प्रश्न पाहिला होता की पेट्रोल आपण आयात करतो, निर्यात करत नाही, तर पेट्रोलियम पदार्थ येणार नाही. ब आहे अभियांत्रिकी वस्तू. अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग वर्किंगमधल्या कारखान्यांमधल्या वस्तू. त्यानंतर क आहे सोने. तर सोनं भारत हा निर्यात नाही करत, तर मोठ्या प्रमाणात आयात करत असतो. ड आहे खते. आपल्या देशामध्ये शेती उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात खतांची आवश्यकता आहे, तर आपण आपल्या देशामध्ये ती बाहेरून आयात करतो. त्यामुळं निर्यातीमध्ये त्याचा समावेश नाही. निर्यात होणारा फक्त एकच घटक दिसतो आपल्याला पर्याय क्रमांक ब, अभियांत्रिकी वस्तू. ह्या मोठ्या प्रमाणात भारत निर्यात करतो. यानंतर नेक्स्ट पुढचा चौथा प्रश्न वाचूयात. य अक्षास समांतर असलेली
किंमत लवचिकतेचा मागणी वक्र कोणता? इथं 4 प्रकार दिलेले आहेत लवचिकतेचे. त्यापैकी य अक्षाला समांतर असलेला जेव्हा मागणीचा वक्र असतो तर तो किंमत लवचिकतेचा कोणता वक्र म्हणून ओळखला जाईल? जेव्हा य अक्षाला समांतर उभा सरळ रेषेत मागणी वक्र तयार होतो तर तो वक्र असतो संपूर्ण अलवचिक मागणीचा. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, संपूर्ण अलवचिक मागणी वक्र. या ठिकाणी चौथा प्रश्न कंप्लीट झाला. नेक्स्ट 5वा आणि शेवटचा ह्या पहिल्या प्रश्नातला प्रश्न. हा काय प्रश्न आहे? एक अधिक नगसंख्येच्या विक्रीनंतर. आता मित्रांनो, शब्द काही असे आहेत की त्यावरून संकल्पना लगेच कळतात. आम्हाला शिक्षकांना तरी कळतात. आपण जर चांगला अभ्यास केला तर तुम्हालाही त्या कळतील. कोणता शब्द इथं ह्या वाक्यामध्ये आहे? एक अधिक नगसंख्या किंवा एक ज्यादा नगसंख्या असा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा त्यामध्ये सीमांत ही संकल्पना असते. कारण एकाचा अभ्यास आपल्याला करायला एक ज्यादा नगसंख्या विचारात घ्यावी लागते. मग इथं सीमांत जर शब्द एकच असेल तर आपल्याला उत्तर लगेच कळेल. पण इथं 2 सीमांत शब्द आहेत, एक खर्च आहे आणि एक प्राप्ती आहे. मग पुढे गेल्यावरती ह्या प्रश्नामध्ये आपल्याला दिसतं की विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ, म्हणजे विक्री केल्यावरती प्राप्ती मिळते, मग ते प्राप्तीत झालेली वाढ त्याला काय म्हणणार आपण? प्राप्तीच म्हणणार आहेत. मग सीमांत खर्च ही संकल्पना कट होते, राहिली सीमांत प्राप्ती. आणि जेव्हा वरती प्रश्नामध्ये असतं ना प्राप्तीचा विषय जेव्हा येतो तेव्हा उत्तर प्राप्तीमध्येच येतं, खर्चाचा विषय येतो तेव्हा उत्तर खर्चामध्येच येतं, लक्षात ठेवा. तर मी सांगितलेल्या ह्या शब्दांवरून लगेच संकल्पना कळते आपल्याला. एका ज्यादा नगसंख्येचं आहे म्हणजे सीमांत आणि प्राप्तीचा उल्लेख आहे म्हणून प्राप्तीची संकल्पना. म्हणून पर्याय क्रमांक ड, सीमांत प्राप्ती हे ह्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्या ड, सीमांत प्राप्ती अशा पद्धतीने ते लिहायचं आहे. आणि इथं आपला प्रश्न कंप्लीट झाला. 2 रेषा देऊयात. मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्राच्या संदर्भातील पहिला प्रश्न विचारात घेतला आणि तो कसा बोर्ड परीक्षेत सोडवायचा हे देखील मी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अतिशय सावकाशपणे आपण हा प्रश्न व्यवस्थित सगळे तुमच्या मनामध्ये आलेले विचारात घेऊन मला वाटते 90% तर सोल्युशन तुम्हाला मिळालं असेल. अजूनही 10% जर काही कन्फ्युजन निर्माण करणारे प्रश्न डोक्यात राहिले असतील तर कमेंटमध्ये विचारा. आपण त्याच्या संदर्भात देखील तुमचं सोल्युशन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.